स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर सर्वात आधी जागेवरच थांबून जा, कारण येत्या शुक्रवारी तुमच्या कुंडलीत निसर्गाचा असा एक भयंकर आणि रक्तरंजित खेळ सुरू होणार आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही कधी स्वप्नात केली नसेल. ज्योतिषशास्त्राचे मोठे मोठे जाणकारही हा शुक्रवार मेष राशीसाठी इतका धोकादायक का ठरणार आहे या विचाराने चिंतित पडले आहेत. मेष राशीच्या जातकांनो, शुक्रवार उजाडताच तुमच्या घरात अशा काही अदृश्य आणि नकारात्मक शक्ती सक्रिय होणार आहेत, ज्या तुमच्याकडून तुमच्या जीवापाड जपलेल्या 3 गोष्टी एका झटक्यात हिरावून घेऊ शकतात. यातली एक गोष्ट अशी आहे जी सध्या तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि जिच्याशिवाय तुम्ही जगण्याचा विचारही करू शकत नाही. पण थांबा, या विनाशाच्या आधी गुरुवारी रात्री ठीक 12 वाजल्यानंतर तुमच्या घरात काय घडणार आहे? मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या मोबाईलवर येणारा तो एक गुप्त आणि रहस्यमय संदेश कोणत्या मोठ्या संकटाचा इशारा असेल. एक छोटीशी चूक आणि तुमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. जर नशिबाचा हा भयंकर सापळा निकामी करायचा असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण हा शुक्रवार तुमच्या आयुष्याचा अंतिम फैसला करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या शुक्रवारची पहाट तुमच्यासाठी नेहमीसारखी आनंददायी आणि ताजी नसेल, तर या दिवशी वातावरणात एक अनाकलनीय आणि भीतीदायक शांतता पसरलेली दिसेल. गुरुवारच्या मध्यरात्रीपासूनच तुमच्या घरात आणि आसपासची ऊर्जा अचानक जड व्हायला सुरुवात होईल, ज्यामुळे तुम्हाला अंथरुणावर पडून असतानाही तीव्र अस्वस्थता जाणवू लागेल. जेव्हा तुम्ही शुक्रवारी पहाटे डोळे उघडाल तेव्हा छातीत विनाकारण धडधड होणे, कसली तरी अघटित घटना घडणार असल्याचा सतत भास होणे यासारख्या विचित्र मानसिक स्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुमचा दिवस सुरुवातीला पूर्णपणे विस्कळीत झाल्यासारखा वाटेल. तर मेष राशीच्या जातकांनो, निसर्ग आणि ब्रह्मांड जेव्हा तुमच्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाचा किंवा बदलाचा इशारा देतात, तेव्हा त्याची पहिली सुरुवात तुमच्या अंतरात्म्यापासून होते आणि हा शुक्रवार त्याचाच एक भाग आहे. या पहाटे तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील तर ते अचानक विचित्र पद्धतीने वागू लागतील किंवा घरातील वातावरण खूप गुदमरल्यासारखे वाटेल, कारण निसर्गातील सूक्ष्म बदल ही नकारात्मक ऊर्जा सर्वात आधी प्रकट करतात. तुम्ही या सुरुवातीच्या अस्वस्थतेला आणि भीतीला केवळ तुमचा भ्रम समजून नजरअंदाज करण्याची चूक अजिबात करू नका, कारण की शांतता एक मोठ्या वादळाची पूर्वकल्पना आहे, जी तुमच्या आयुष्याला एक अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आणून उभी करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जरी या शुक्रवारची सुरुवात अत्यंत भीतीदायक आणि संशयास्पद वातावरणाने होत असली तरी या पहाटेच्या शेवटी तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि आशेचा किरण दडलेला आहे, कारण ही जी काही मानसिक अस्वस्थता किंवा अघटित घडण्याची भीती तुम्हाला जाणवत आहे, तो प्रत्यक्षात तुमच्या जुन्या अडचणी आणि विस्कळीत झालेल्या गोष्टी संपुष्टात येण्याचा शुभ संकेत आहे. तुमच्या कुंडलीत ग्रहाची ही उलथापालथ तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता झाडून स्वच्छ करण्यासाठी सक्रिय झाली आहे. ही पहाट तुम्हाला अंतर्मनातून इतकी जागरूक आणि सावध बनवून जाईल की येणाऱ्या काही तासातच तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित असा एक धाडसी निर्णय घ्याल, जो भविष्यात तुमच्यासाठी अफाट धनलाभ आणि यशाचे नवीन मार्ग खुले करणारा ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत तुमच्या कुंडलीतील ग्रहाची चाल इतकी वक्र होणार आहे की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात याच काळात घडू शकतो. तुम्ही ज्या व्यक्तीवर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, जिच्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावायला तयार आहात, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हा धोका तुमच्या अगदी जवळच्या मित्राकडून, नातेवाईकाकडून किंवा व्यावसायिक भागीदाराकडून असणार आहे, ज्यामुळे तुमचा पैशाचा फटका कदाचित सहन होईल. पण ज्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही जगत होता, तो विश्वास धुळीस मिळालेला पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. मेष राशीच्या जातकांनो, या दिवशी राहू आणि मंगळाची युती तुमच्यावर अशी काही मायावी जाळी टाकेल की समोरच्या व्यक्तीचे कपटी रूप तुम्हाला वेळेत ओळखता येणार नाही. तुम्ही ज्याला तुमचा सर्वात मोठा हितचिंतक समजत आहात, तोच व्यक्ती
व्यक्ती तुमच्या गुप्त गोष्टी, तुमचे आर्थिक व्यवहार किंवा तुमचे पर्सनल गुपिते तुमच्या कोणासमोर तरी उघडी पाडत असेल. दुपारी अचानक उद्भवणाऱ्या एका प्रसंगामुळे या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल, ज्याच्याकडून मिळणारा धक्का सहन करणं तुमच्यासाठी सुरुवातीला अत्यंत कठीण होईल. हा दगाफटका इतका भयंकर असेल की आपल्याच माणसाने आपल्यासोबत असं का केलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात तुमचे मानसिक संतुलन बिघडू शकते. मेष राशीच्या जातकांनो, जरी हा प्रसंग तुम्हाला सुरुवातीला प्रचंड मोठा मानसिक धक्का देऊन गेला, तरी या घटनेच्या शेवटी तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि शुभ वळण दडलेलं आहे. कारण या विश्वासघातामुळे तुमच्या आयुष्यातील एक पांढरपेशा शत्रू आणि खोटा मुखवटा घातलेली व्यक्ती कायमची दूर होणार आहे, जी आजवर तुमच्या प्रगतीला आतून वाळवीसारखी खात होती. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला हे संकट झेलण्याची प्रचंड मानसिक ताकद देईल, ज्यामुळे तुम्ही एका खूप मोठ्या आर्थिक फसवणुकीतून अगदी थोडक्यात बालंबाल वाचणार आहात. हा कडू अनुभव तुम्हाला भविष्यासाठी इतकं हुशार आणि मजबूत बनवून जाईल की खऱ्या आणि खोट्या माणसाची पारख होऊन तुमच्या यशाचा एक नवा, निष्कलंक आणि अत्यंत सुरक्षित मार्ग मोकळा होणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, शुक्रवारी दुपारनंतरच्या काळात तुमच्या वेळेची आणि ऊर्जेची भयंकर लूट होण्याचे संकेत कुंडलीत स्पष्ट दिसत आहेत. अचानक तुमच्या आजूबाजूला अशा काही परिस्थिती निर्माण केल्या जातील किंवा बाहेरचे काही निरर्थक विषय तुमच्या समोर आणले जातील, ज्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी दूरपर्यंत काहीही संबंध नसेल. कोणीतरी जाणीवपूर्वक एक सुसज्ज सापळ्यासारखं तुम्हाला बाहेरच्या वादात आणि फालतू चर्चेत ओढण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमची मानसिक शांतता पूर्णपणे नष्ट व्हावी. हा वेळ केवळ बाहेर वाया जाणार नाही, तर जर तुम्ही वेळी स्वतःला सावरले नाही तर त्याचा ताण तुमच्या चालू कामांवर पडू शकतो. मेष राशीच्या जातकांनो, तुमचा स्वभाव अत्यंत स्वाभिमानी आणि साहसी आहे. तसेच चुकीची गोष्ट सहन न करणे हा तुमचा मूळ गुणधर्म आहे. पण नेमका याच गोष्टीचा गैरफायदा तुमचे शत्रू घेणार आहेत. बाहेरची एखादी व्यक्ती तुम्हाला मुद्दामून उकसण्याचा किंवा तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. पण सावधान, या शुक्रवारी तुम्हाला बाहेरच्या अशा कोणत्याही फालतू वादात आपली ऊर्जा वाया घालवायची नाही. कारण बाहेर पडणाऱ्या या नकारात्मक वादाला जसा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेरच रोखाल, तसा तुमच्या घरात सुखाचा आणि प्रेमाचा एक अभूतपूर्व वर्षाव सुरू होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, दुपारचा हा बाहेरील कठीण प्रसंग जसा संपेल, तशी संध्याकाळ होता होता तुमच्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनात एक अत्यंत सुखद आणि सकारात्मक क्रांती घडणार आहे. जे मेष राशीचे जातक गेल्या कित्येक दिवसापासून पती पत्नीमधील वाद, अबोला किंवा नात्यामधील तणावामुळे त्रस्त होते, त्यांच्यासाठी हा शुक्रवार वरदान ठरेल. नवरा बायकोमधील सर्व जुने गैरसमज मिटून त्यांच्यात अथांग प्रेम, जवळीक आणि नव्याने सुसंवाद निर्माण होईल. इतकंच नाही तर ग्रहाच्या या शुभ बदलामुळे या शुक्रवारी तुमच्या घरात वंशाच्या दिव्याबद्दल, मुलाच्या करिअरबद्दल किंवा अडकलेल्या मोठ्या धनलाभाबद्दल अशी काही अत्यंत शुभ आणि आनंदाची बातमी येईल, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदाने न्हाऊन निघेल. तर मेष राशीच्या जातकांनो, सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत तुमच्या कुंडलीत एक अत्यंत गूढ आणि रहस्यमय योग सक्रिय होणार आहे. या काळात तुमच्या मोबाईलवर किंवा दारावर एक असा संदेश किंवा फोन येईल, जो एक तास सुरुवातीला तुमच्या अंगावर काटा उभा राहील आणि तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. ही कोणतीही सामान्य बातमी नसेल, तर भूतकाळात दडलेलं एखादं कडू सत्य तुमच्या समोर उघडे पडणार आहे, ज्याला तुम्ही कायमचे गाडून टाकले आहे आणि ज्याची भीती तुम्हाला नेहमी सतावत होती. हा एक असा धक्का असेल जो तुमच्या शांत चाललेल्या आयुष्यात एका क्षणात खळबळ उडवून देईल आणि तुम्हाला काही वेळासाठी चिंतेच्या गर्तेत ढकलून देईल. मेष राशीच्या जातकांनो, हा फोन कॉल एखाद्या अज्ञात नंबरहून किंवा अशा व्यक्तीकडून असू शकतो ज्याच्याशी तुमचा संबंध
फुटून अनेक वर्षे झाली आहेत. समोरून येणारा आवाज तुम्हाला अशा काही गोष्टीची जाणीव करून देईल ज्या ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि आता पुढे काय होईल या भीतीने तुमचे मन ग्रासून जाईल. हा संदेश तुमच्या कौटुंबिक आयुष्याशी, गुप्त आर्थिक व्यवहाराशी किंवा तुमच्या एखाद्या जुन्या चुकीशी जोडलेला असू शकतो. हा प्रसंग तुमच्या संयमाशी आणि मानसिक शक्तीशी सर्वात मोठी परीक्षा पाहणारा ठरणार आहे, जिथे एक चुकीचे पाऊल तुमचे नाव आणि प्रतिष्ठा पणाला लावू शकते असे तुम्हाला सुरुवातीला वाटेल. मेष राशीच्या जातकांनो, जरी हा रहस्यमय फोन किंवा मेसेज सुरुवातीला तुम्हाला प्रचंड भीतीदायक वाटला, तरी याच्या शेवटी तुमच्यासाठी एक अतिशय मोठा आणि भाग्यशाली चमत्कार दडलेला आहे. कारण या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त सत्याची माहिती मिळणार आहे, जी तुम्हाला पुढील आयुष्यात होणाऱ्या एका खूप मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक फसवणुकीपासून कायमचे सुरक्षित करेल. इतकंच नाही तर याच फोन कॉलच्या निमित्ताने तुमची गेल्या अनेक दिवसापासून रखडलेली कामे, नोकरीतील रखडलेली पगारवाढ किंवा व्यवसायातील मोठी डील अचानक फायनल होणार आहे. हा संदेश तुमच्यासाठी नशिबाचे बंद दरवाजे उघडणारी सुवर्ण चाबी ठरेल आणि संध्याकाळ संपता तुमच्या घरात अफाट आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, शुक्रवारी रात्री 10 वाजल्यानंतर तुमच्या कुंडलीतील भयावह आणि अशुभ ग्रहाची सावट पूर्णपणे ओसरेल आणि नशिबाचा एक अत्यंत दैदिप्यमान सकारात्मक अध्याय सुरू होईल. दिवसभरात आलेली सर्व वादळे शांत होऊन निसर्गाचा आणि विश्वाचा परमपावन आशीर्वाद तुमच्या घरावर आणि आयुष्यावर प्रत्यक्ष बरसू लागेल. ही रात्र तुमच्यासाठी नशिबाला पूर्णपणे पलटी मारणारे ठरेल, कारण ग्रहाच्या शुभ प्रभावाने तुमच्या प्रगतीमधील सर्व गुप्त शत्रू, घरातील नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे कायमचे भस्मसात होऊन तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि अखंड समृद्धीचा नवा सुवर्णकाळ जन्माला येईल. तर मेष राशीच्या जातकांनो, या रात्री तुम्हाला कळून चुकेल की जे जुने निर्णय किंवा जी खोट्या मुखवट्याची माणसे आज तुमच्यापासून दूर झाली, ते प्रत्यक्षात तुम्हाला मोठ्या विनाशापासून वाचवण्यासाठी निसर्गाने केलेलं एक दैवी संरक्षण होते. जेव्हा ब्रह्मांडाच्या तुमच्या पदरात अफाट यश आणि मानसिक शांतता टाकायची असते, तेव्हा ते अधिक तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला घरात एक विलक्षण सात्विक ऊर्जा आणि प्रसन्नता जाणवेल. तुमच्या मनात उद्याच्या भविष्याबद्दल एक प्रचंड सकारात्मक विश्वास निर्माण होईल, जो तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी सज्ज करेल. मेष राशीच्या जातकांनो, या अत्यंत चमत्कारिक दिवसाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि सर्व संकटे कायमची नष्ट करण्यासाठी शुक्रवारी रात्री एक अचूक आणि सोपा उपाय नक्की करा. रात्री ठीक 10 नंतर घरातील देव्हाऱ्यासमोर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि एका तांब्याच्या ताटात थोडं कुंकू आणि अक्षदा ठेवा. कुलदेवताचे किंवा महादेवाचे स्मरण करत ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि संकटे दूर पळतील. निसर्गाने स्वतः तुमच्या नशिबाची दोरी आपल्या हातात घेतली आहे, त्यामुळे निश्चित होऊन आणि पूर्ण श्रद्धेने या रात्री डोळे मिटा, कारण येणारा उद्याचा सूर्य मेष राशीच्या जातकासाठी अफाट धनलाभाची, उत्तम आरोग्याची आणि आनंदाची न संपणारी नवी पहाट घेऊन येत आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रोजच्या भविष्यवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.